प्रभूमध्ये आपण जेव्हा येतो किंवा प्रभूला घेतो तेव्हा आपलं युद्ध सुरू होतं. जीवन सुखी होतं की अधिक कठीण होत जातं. सुखी असतं पण युद्ध असतं. कारण ज्या जुन्या गोष्टी आपण करत होतो त्या आपल्याला सोडायला लागतात ना. प्रभूमध्ये ज्या जुन्या गोष्टी जे वाईट आपण करत होतो ते आपल्याला सोडावं लागतं आणि ते कठीण असतं. तिथेच युद्ध सुरू असतं. कुठे युद्ध सुरू असतं? आपल्या मनामध्ये, की करू की नको करू, करू की नको करू ना. सगळ्या गोष्टी इकडे असतात. आणि ज्याच्या स्वाधीन आपण होतो, हे शरीर आपण ज्याला देतो त्याचे आपण दास होतो. पहिले आपण कुणाचे दास होतो? हे शरीर कुणाचं होतं? सैतानाचं. तो आपल्याला सांगेल ते आपण करायचं. दारू पी आपण ऐकायचो आणि करायचो नाही. कुणाचं तरी ऐकत असतो आपण सर्वदा. आणि त्याप्रमाणे आपण शरीराला आज्ञा देतो. शरीर फक्त आज्ञा पाळते पण आज्ञा देणारं इकडं असतं ना. मग जर हे सैतानाचं असेल तर शरीर कुणाचं होईल? सैतानाचं होईल. पण हे समजा प्रभूचं असेल, मन कुणाचं असेल? प्रभूचं ऐकणारं. तर हे शरीर कुणाचं असेल? प्रभूचं असेल. त्याला राहण्यासाठी हे शरीर त्यानं बनवलेलं आहे. पहा, देव आहे की नाही? कशावरून? कशावरून सांगता की देव आहे? मला प्रूफ द्या, प्रूफ करा. मग देव आहे तर सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे की नाही? मग का नाही ठेवत? देव आहे कशावरून? सैतान आहे कशावरून? सांगा. पाहिलंय? कोणी पाहिलं सैतानाला? हात वर करा. मग कशावरून सैतान आहे? विचार केला कधी? सैतान कुठे आहे, कसा आहे, काय करतो, अशुद्धात्मे काय आहेत, कुठे आहेत, कसे राहतात, कसे वागतात, कधी विचार करतो आपण? कशावरून आहे? नाही उत्तर. आता विचार करायला लागले, अरे कुठे आहे, कसं आहे. अरे इतकी वर्ष काय करतो आपण? म्हणजे असं वाऱ्याशी युद्ध करतोय नाही. आपल्याला वाऱ्याशी युद्ध करायचं नाही. आपल्याला माहिती पाहिजे की आपण काय करतोय. तसा आपला विश्वास बळकट होतो. जर मला माहीत नसेल मी काय करतोय तर मला विश्वास व्यर्थ आहे. हवा आहे की नाही? कुठे आहे हवा? दाखवा मला. कुठे? दाखव. हां, दिसते पण कशी आहे? मी श्वास घेतो. हवा आहे की नाही बघायचं आहे? 1 मिनिट नाक बंद करा. हवा आहे की नाही माहीत पडेल ना. म्हणजे हवा आहे त्याचा परिणाम मी जाणतो. कशावरून माहीत पडतं हवा आहे की नाही? त्याच्या परिणामावरून ना. हवा आहे म्हणजे त्याचे परिणाम आहेत. झाडं हलतात, हवा वाहते, गरमी लागते, थंडी लागते, पाऊस येतो, झाडं पडतात ना. म्हणजे ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या गोष्टीच्या परिणामावरून मला समजतं की त्या गोष्टी आहेत. देव आहे? आता मी विचारतो, देव आहे कशावरून? परिणामावरून. कशावरून? दिसते त्यावरून समजतं की हे बनवणारा कोणीतरी आहे. हालेलुया. हे घड्याळ दिसतंय का? दिसतंय कोणीतरी बनवलेलं आहे म्हणून मी घड्याळ घालतोय. असंच पडलं नाही. हा परिणामावरून, ह्या परिणामावरून, ह्या दृश्य गोष्टीवरून मी जाणतो की ह्या दृश्य गोष्टी कोणीतरी अदृश्य शक्तीनं, देवानं निर्माण केलेल्या आहेत.
हालेलुया. म्हणजे असं नाही की मला दिसत नाही म्हणजे नाही. असं नाही की मला दिसत नाही म्हणजे ते अस्तित्वातच नाही. नास्तिक काय म्हणतो, देव नाही. आणि देवाचं वचन सांगतं, मूर्ख म्हणतो देव नाही. हालेलुया. आता लाईट आहे की नाही कसं माहीत पडणार? आहे की नाही लाईट? कशावरून? हात लावून बघा. एक तार घ्या आणि त्याच्यात घाला आणि बटन चालू करा. काय होईल? काय होईल? शॉक लागेल ना. लाईट गेली ते कसं माहीत पडतं? हे बंद पडतं. फॅन बंद पडतात, लाईट बंद पडतो. म्हणजे त्या परिणामावरून आपल्याला समजतं की लाईट आहे की नाही. हात लावायची गरज, आपण हा लाईट गेली का आहे कशावरून बघतो? हात घालून. हां, कोण बघतं हात घालून? थॉमसने काय सांगितलं? मी बोट घालेल तेव्हाच विश्वास ठेवेन. तसं नका करू. जे न पाहता विश्वास ठेवतात ते धन्य. हालेलुया. हां, प्रभू आहे की नाही? आता प्रभू आहे की नाही? तो जिवंत आहे की नाही? कशावरून? मी जिवंत आहे म्हणून, त्यानं मला जीवन दिलेलं आहे म्हणून. जेव्हापासून मी त्याच्यावरती विश्वास ठेवला तेव्हापासून त्यानं मला जीवन दिलेलं आहे. मी जिवंत आहे, मी तुमच्यासमोर उभा आहे आणि तुम्हाला वचनं सांगत आहे म्हणून प्रभू आहे. हा विश्वास कोण काढेल माझ्यापासून? हा विश्वास काढू शकेल का? कारण मी परिणाम जाणतो. प्रभूला सोडण्याचा पण परिणाम जाणतो, प्रभूला घेण्याचा पण परिणाम जाणतो, प्रभूच्या विरुद्ध जाण्याचा पण परिणाम जाणतो, प्रभूच्या संगतीनं चालण्याचा पण परिणाम जाणतो. म्हणून मी विश्वासानं चालतो. हालेलुया. परत घालायचं आहे बोट? नाही, मला बोट घालण्याची गरज. मी जाणतो माझा प्रभू जिवंत आहे, कारण त्यानं मला माझं जीवन बदललेलं आहे. हा विश्वास पाहिजे. आपलं युद्ध रक्त मांसाशी नाही. आता प्रभू माझ्यामध्ये जिवंत आहे की नाही कसं माहीत पडणार? मला प्रभू चालवतो की सैतान चालवतो कसं माहीत पडणार? सेम, परिणामावरून. कशावरून? तुमच्या वागण्यावरून. तुमच्या वागण्यावरून समजेल की प्रभू तुमच्यामध्ये जिवंत आहे. तुम्हाला प्रभू चालवतो की सैतान चालवतो? सोपं आहे की कठीण आहे? प्रभू काय म्हणाला? तुम्ही त्यांना त्यांच्या फळावरून ओळखाल. तुमच्या फळावरून तुमच्यामध्ये कोण आहे हे दिसून येईल. सोपं आहे. समजतं का मी काय सांगतोय? मग समजा माझी फळं सैतानाची असतील तर कसं माहीत पडणार? फळावरून की मला कोण चालवतंय. मला ठोक मारल्यावरती माझ्यातून काय बाहेर येतं? काय बाहेर येतं आपल्याला ठोक मारल्यावरती? सैतान येतो की प्रभू येतो? प्रभूची फळं येतात की सैतानाची फळं येतात? मी सांगितलं उदाहरण, आंबा दाबला तर काय आंब्यातनं काय बाहेर येतं? लिंबू रस तर नाही येत ना. हो नाही का? आंबा दाबल्यावर काय येतं? आमरस. लिंबू दाबलं तर लिंबाचा रस. संत्र दाबलं तर, कलिंगड दाबलं तर, आणि आपल्याला दाबलं तर? आपल्याला दाबलं तर नक्की. आपल्याला दाबलं तर ख्रिस्त सोडून सगळं काही बाहेर येईल. नाही? हालेलुया. बघा, आपल्यात जे आहे ते आपल्या वागण्याद्वारे बाहेर पडतं. त्यासाठी प्रभू म्हणतो तुम्ही जगाचा प्रकाश आहात.
प्रभूमध्ये तुम्ही जगाचा प्रकाश आहात. प्रकाशाच्या लेकरासारखे चाला. आपण ज्याला आपलं मन देतो त्याला आपलं शरीर देतो. ज्याचं मन त्याचं शरीर. जर आपलं मन ख्रिस्ताकडे लागलेलं असेल, माझं युद्ध कुठे आहे? प्रभूला मन देणं. कसं? प्रभू तू काय बोलतोस? जर मी माझं मन सैतानाला दिलं असेल, वाईट विचार मी भरत असेल, तर माझ्या वागण्यातून काय बाहेर येईल? चांगलं बाहेर येईल? नाही. जे हृदयात भरलेलं आहे ते मुखावाटे आचरणावाटे बाहेर येणारच. त्यासाठी प्रभूशी जोडलेलं असणं किती महत्त्वाचं आहे. प्रभूशी जोडलेलं असणं म्हणजे सर्वदा प्रार्थनेत राहणं. प्रभू तू बोल. पवित्र आत्म्याची सहभागिता. पौल काय म्हणतो? येशू ख्रिस्ताची कृपा, देवपित्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुमच्याबरोबर सर्वदा असो. अखंड प्रार्थना करा. अखंड प्रार्थना करा. आता आपल्यामधील काही लोक कमी फळ देतात, काही जास्त फळ देतात. असं का होतं? वचन तर सर्वांना सारखंच दिलं जातं, प्रभू तर सर्वदा सारखाच आहे, पण आपली वाढ कमी जास्त का होते? काही जण 2 वर्षात प्रभूमध्ये एकदम उंच होतात, काही जणांना 10 वर्ष लागतात, काही जण तिथल्या तिथेच असतात. असं का? कारण आपल्याला माहीत नाही की आपल्यामध्ये कोण राहतो. आपण अविश्वासाने चालतो. उदाहरण देतो. आता आपण नवीन घर बांधतो. नवीन घर बांधतो. घर बांधल्यावरती आपण पहिलं काय घेतो? तर इलेक्ट्रिसिटी, लाईटची पहिली व्यवस्था करतो की नाही? पहिलं मीटर बसवतो की नाही? काय करतो त्याच्यासाठी? मीटर बसवण्यासाठी ॲप्लिकेशन देतो महावितरणाला की मला अमुक एक घरासाठी अमुक एक किलोवोल्टचं मीटर पाहिजे, एवढा माझा लोड आहे. मग ते काय करतात? पोलवरून तुमच्या घरापर्यंत वायर टाकतात. कुठपर्यंत? तुमच्या घरापर्यंतच. घराच्या मध्ये वायरिंग करायला ते येतात. कुठे वायर टाकतात? मीटरपर्यंत. बरोबर? समजतं ना सर्वांना? सोपं उदाहरण देतोय, आपल्या घरात आपण वापरतो ते. परंतु घरातली लाईट, इलेक्ट्रिसिटी, वायरिंग सगळं कुणाला करावं लागतं? आपल्याला करावं लागतं. तसंच प्रभूचं आहे. प्रभू फक्त आपल्याला त्याची कृपा देतो, त्याचा आत्मा देतो, परंतु त्याच्या संगतीनं राहणं, त्याची कृपा वापरणं हे आपल्या हातात आहे. तो फक्त तुम्हाला आत्मा देईल, परंतु आत्म्याच्या संगतीनं चालणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे आत्मा तर सर्वांना दिलेला आहे, कृपा सर्वांना सारखी आहेत, वचनं सर्वांसाठी सारखी आहेत, परंतु आपण प्रभूमध्ये वाढणं वेगवेगळं आहे. का? कारण त्याला कसं वापरावं हे आपल्याला माहीत नाही. हालेलुया. आता मला सांगा, मीटर लावल्यानंतर घरामध्ये लाईट येण्यासाठी एक स्विच असतो ना, फ्यूज असतो. फ्यूज असतो ना. फ्यूज नसेल तर असंच लावतात का? एक सर्किट ब्रेकर किंवा फ्यूज असतो. मग तो फ्यूज गेला तर काय होतं? लाईट आहे पण फ्यूज गेलेला आहे, किंवा सर्किट ब्रेकर बंद झालेला आहे. घरामध्ये लाईट येईल नाही. म्हणजे देवाचा आत्मा आहे, परंतु माझा फ्यूज गेलेला आहे, माझी लाईट येणार नाही, काळोखच असेल. देवाचा आत्मा आहे पण कार्य सैतानाचा आत्मा करील.
देवाचा आत्मा बघत राहील, कारण मी त्याच्याशी नातं जोडलेलं नाही. हा फ्यूज कोणता आहे माहिती आहे? क्षमा न करणं. एक गोष्ट प्रभूचे सर्व आशीर्वाद, त्याची सर्व कृपा अडवून धरतील. काही मिळणार नाही. मिळेल का? प्रभूच म्हणतोय ना. काय म्हणतोय प्रभू? तुम्ही जेव्हा प्रार्थना करता, मत्ते 6 बघा, आज सैतानावरती विजय कसा मिळवावा ते आपण पाहत आहोत. 6:14 आणि 15. पान नंबर 1148. मत्तई 6वा अध्याय वचन 14 ते 15. क्षमा करण्याची जरुरी. कारण जर तुम्ही माणसांच्या अपराधांची क्षमा करता तर तुमचा आकाशातील बाप तुम्हाला क्षमा करील, परंतु जर तुम्ही माणसांच्या अपराधांची क्षमा करीत नाही तर तुमचा बाप तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. मग काय ठणठण गोपाळा. मग किती तुम्ही धांडल्या थापड्या कुटा ना, कितीही प्रार्थना करा, जर मी प्रभूने सांगितल्याप्रमाणे माणसांना त्यांच्या अपराधांची क्षमा करणार नाही तर माझा बापही मला माझ्या अपराधांची क्षमा करणार. मग काय? फ्यूज गेलेला आहे. लाईट मिळेल, सगळं काही आहे. फॅन आहेत, फ्रीज आहे, AC आहे, लाईट आहेत, वॉशिंग मशीन आहे, हीटर आहे, गिझर आहे, सगळं आहे, इलेक्ट्रिक किचन आहे, पण फ्यूज गेलेला आहे. काय उपयोग? काही चालणार नाही. मग देवाच्या राज्यात पण असंच आहे. मला नोकरी पाहिजे, मला चोकरी पाहिजे, मला बकरी पाहिजे, मला टोकरी पाहिजे, मला आरोग्य पाहिजे. प्रभूनं ऐकावं आपली इच्छा आहे, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत, पण ही गोष्ट मी केली नाही तर मला काही मिळेल नाही. विसरून जा. फ्यूज गेलेला आहे. लाईट आहे, लाईटचा काही प्रॉब्लेम आहे? देव देत आहे, देवाचा काही प्रॉब्लेम आहे? त्यानं वधस्तंभावरती सर्व गोष्टी माझ्यासाठी मोकळ्या केलेल्या आहेत, असं काहीही ठेवलं नाही जे दिलेलं नाही आहे. फक्त अडवणारं ते एकच की क्षमा न करणारं हृदय. आज फ्यूज गेलेले आहेत. प्रार्थना होत नाही, प्रभू ऐकत नाही, हे नाही ते नाही, हे दुखतं ते दुखतं, असं झालं तसं झालं. हा का? फ्यूज गेलेला आहे. हालेलुया. बघा, मी नाही सांगत, प्रभूचं वचन आहे. जर तुम्ही क्षमा केली नाही तर तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा केली जाणार. मग काय कराल? काय कराल? किती प्रार्थना कराल? किती आराधना कराल? किती सेवा कराल? प्रभूला काहीच मान्य होणार. फ्यूज लाव, वायर चालू होईल. जेवढं पाहिजे तेवढी ताकद तुम्हाला मिळेल. काय पाहिजे? तो सांगतो माझी कृपा तुला पुरे आहे. कमी आहे, पुरे आहे. आणि माझा देव त्याच्या गौरवातल्या संपत्तीच्या प्रमाणाने तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये पुरवेल. भीती तुझ्याजवळ येणार नाही, चिंता तुझ्याजवळ येणार नाही, कारण तू कनेक्टेड आहेस, ताळ जोडलेला आहेस. हालेलुया. बरोबर का? कमी आहे त्याची कृपा? नाही. देणारा देत आहे, पण घेणाराने घेतलं पाहिजे. कसं घेतलं पाहिजे सांगितलं. फ्यूज लावा. ज्याच्या विरुद्ध काही असेल त्याला क्षमा करा.
त्याच्यासाठी प्रार्थना करा. प्रभू सांगतो ना, तुम्ही जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावरती तुम्ही प्रेम केलं तर काय मोठं. मी तुम्हाला कोंबडी दिली, तुम्ही मला कोंबडी दिली, पिटम फाट ना. तसंच करतो ना. तुम्ही वसईला आलं की आम्ही तुम्हाला कोंबड्या देतो, तो आम्ही इकडे आले की तुम्ही आम्हाला कोंबड्या देतात. प्रभू सांगतो आपल्या शत्रूवर प्रेम करा, त्यांचे बरे करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. बघा काय काय सांगितलं प्रभूने. शत्रूवर प्रेम करा, त्यांचे बरे करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तुझा शत्रू असेल, रोमकराच्या पत्रात लिहिलंय, तुझा शत्रू असेल तर त्याला खायला दे. भुकेला असेल त्याला खायला दे, ताणलेला असेल त्याला प्यायला दे. असे केल्याने तू त्याच्या डोक्यावर निखाऱ्यांची रास घालशील. त्याला एवढं वाईट वाटेल की मी ह्याचं वाईट कसं केलं, मी कशाला केलं, ह्याच्या मागे कशाला लागलो, मी 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 चुकीच्या माणसाच्या मागे लागलो. वाईटाने जिंकला जाऊ नको, बऱ्याने वाईटाला जिंक. ती आहे ताकद, ती आहे कृपा की मी वाईटाने जिंकला जाणार नाही, मी बऱ्यानं वाईटाला जिंकेल. कारण जो माझ्यामध्ये आहे तो जगात आहे त्यापेक्षा मोठा आहे. अशी कोणतीही परिस्थिती नाही की जी मी प्रभू येशूमध्ये जिंकू शकत नाही. प्रभूच्या प्रीतीपासून मला कोण वेगळं करेल. नग्नता, तुरुंग, भूक, उंची, खोली, दिसणाऱ्या गोष्टी, न दिसणाऱ्या गोष्टी, अशी कोणतीही गोष्ट नाही जी मला प्रभूच्या प्रीतीपासून वेगळं करू शकेन. कशाला घाबरता. शैतानाचं पहिलं शस्त्र कोणतं आहे माहिती आहे? भीती. कोणतं? भीती. आज मोबाईलवरती आपण काय काय पाहतो, न्यूज पाहतो. याला मारलं, त्याला मारलं, असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं. काय होते? भीती. माझं कसं होईल, अरे मी त्याच्या जागी असलं तर माझं कसं होईल, मला प्रभूसाठी पकडलं तर माझं कसं होईल, मला जेलमध्ये टाकलं तर माझं कसं होईल. काय प्रभू वाचवायचं जे वाचवेल, पण त्याच्यासाठी दुःख सहन करायचं असेल तर अधिक महत्त्वाचं होऊ दे. हालेलुया. डरने का नाही, घाबरने का नाही. काय बरोबर की नाही? आपला विश्वास पारखला जाईल. आहेत सर्व गोष्टी करायच्या आहेत. वकील वकिलाचं काम करेल, आपण सगळं काही करू, न्यायाप्रमाणे जाऊ, पण आपल्याला प्रभूसारखं उभं राहायचं आहे. म्हणजे प्रभूनं सोसलं, ते सोसण्यासाठी तो माझ्यामध्ये ताकद देणार नाही. प्रभूने दुःख सहन केलं, जर तो माझ्यामध्ये राहतो तर ते दुःख मी नाही सहन करू शकत. करू शकेन ख्रिस्तामध्ये त्याच्याशी नातं जोडलं तर. आताच वेळ आहे नातं जोडण्याची. तहान लागल्यावर ते विहीर खणता येत नाही. प्रभूचं वचन सांगतं, तुम्ही पायदळाबरोबर धावताना दमलात. इर्म्या 12:5. तुम्ही पायदळाबरोबर धावताना दमलात तर घोडदळाबरोबर कसे धावाल. म्हणजे जेव्हा दिवस सुखाचे आहेत तेव्हा तुम्ही प्रभूशी नातं जोडलं नाही, त्याच्या संगतीनं चाललं नाही, तर जेव्हा घोडदळ येईल, जेव्हा दुःखाचे प्रसंग येतील तेव्हा तुम्ही कसे धावाल. आज सुखात आहोत ना. उद्याला दिवस असेच राहणार आहेत. नाही, झोपू नका. दिवस बदलणार आहेत. 10 वर्षापूर्वी जे होतं ते आता नाही आहे. मी तुम्हाला भीती नाही घालवत, मी तुम्हाला सावध करतो. उद्या माझ्यावर पण ते येणार. मी भिणार नाही, कारण मी कमवून ठेवलं. आपल्याला कमवायचं आहे, रोज मरायचं आहे. प्रभू तुझ्यासाठी काही. आपण बाप्तिस्मा घेताना देवाला वचन दिलं ना. प्रभू सांगतो ना की तू माझ्या मागे येऊ पाहतोस. लूक 9:23. तू माझ्या मागे येऊ पाहतोस, मला अनुसरू पाहतोस. स्वतःला नाकार. काय कर? स्वतःला नाकार.
आपला वधस्तंभ घे. वधस्तंभ काय? प्रभू येशूसाठी दुःख घे आणि दररोज माझ्या मागे ये. जो माझ्यापेक्षा मुलावर, आई बापावर, बायकोवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही. सांगितलेत ना, वचनं माहीत आहेत ना. मग आज प्रभू मोठा आहे की आपलं आई वडील बाप सगळे महत्त्वाचे आहेत? प्रीती कोणावर जास्त आहे? असू दे, सगळं असू दे, आई असू दे, बाबा असू दे, पोरं असू दे, गोरं असू दे, बकऱ्या असू दे, ढोरं असू दे, माझी प्रीती प्रभूवरती पहिली पाहिजे. प्रभू तुझ्यासाठी हे जाऊ दे, मी तुला घेईन, तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस. भलेही लोक मला काहीही म्हणत, मी तुझ्यासाठी वेडा होईन. लोक वेडा म्हणतात, काय सकाळी प्रार्थना, दुपारी प्रार्थना, संध्याकाळी इकडे चालला तिकडे चालला, मला डोकं वळलं, हे वेड लागले याला. अरे पण मला जे मिळालंय ते तुम्हाला कसं सांगू? हां जे शांती आणि आनंद मला आहे तर तुम्हाला कसा सांगू? हो, जो मला अनुभव आहे तो मी तुम्हाला कसा सांगू? हालेलुया. आपण कसं घेतलं ते विसरू नये. की प्रभू, जेव्हा मी बाप्तिस्मा घेतला तेव्हा तुला वचन दिलं की मी तुझा आहे, तू माझा आहे, मी मेलो, तू माझ्यामध्ये जिवंत आहे, मी तुझ्याबरोबर मेलो, मी तुझ्याबरोबर पुरला गेलो, मी तुझ्याबरोबर उठवला गेलो आणि तुझं जीवन तू माझ्यामध्ये जगत आहेस. आता मी मेलो तरी मला भीती नाही. हा आहे विश्वास. प्रभू आहे. कशावरून प्रभू आहे? हा विश्वास. बरोबर. आता फ्यूज लावला, सर्वांना क्षमा केली, पुढे आता माझ्या घरामध्ये किती फॅन लावायचे, किती AC लावायच्या, किती हीटर लावायचे, किती लाईट लावायचे, कोण ठरवतं? माझ्या घरात काय लावायचं कोण ठरवतं? का इलेक्ट्रिसिटीवाले येतात, महावितरणवाले, का एवढे फॅन नाही लावायचे, इथे AC नाही लावायची, इथे हाच लाईट लावायचा, आम्ही दिलेलाच लाईट लावायचा? येतात? नाही. त्यांचं काम कुठपर्यंत आहे? मीटरपर्यंत. देवाचं काम कुठपर्यंत आहे? तुम्हाला पवित्र आत्मा देण्यापर्यंत. तो तुमच्याबरोबर आहे, पण त्याच्याशी नातं कसं जोडायचं हे तुम्हाला रोज शिकावं लागेल. हालेलुया. आता हे फॅन मी लावलाय, हा फॅन आहे ना, तो चालू कसा करतो मी? बटन आहे, बरोबर. म्हणजे मग फॅन मी कशासाठी लावलाय? काहीतरी उद्देश आहे फॅन लावण्याचा. फॅन कशासाठी आहे? गरमी होते, मला हवा पाहिजे, थंड करायचं आहे मला, म्हणून मी फॅन लावलेला आहे. मला वेड लागलं फॅन लावायला? नाही ना. म्हणजे माझी काहीतरी गरज आहे, ती मी ह्या फॅनद्वारे पूर्ण करतो. लाईट कशाला लावतो आपण? अंधारामध्ये मला प्रकाश हवा आहे म्हणून मी लाईट लावतो. फ्रीज कशाला आणतो घरी? मला थंड पाणी प्यायचं आहे, मला मासळी त्याच्यामध्ये ठेवायची आहे, मटण ठेवायचं आहे, बकरीचा, कोंबडी, ती कुजू नये, तिला वास येऊ नये, नासू नये, म्हणून मी फ्रीज आणतो ना. की असंच मला मज्जा आली फ्रीज घ्यायचं, फ्रीज घेतलं, चल. नाही, काहीतरी उद्देश आहे, त्यामुळे मी खरेदी करतो. फॅन खरेदी करतो, लाईट खरेदी करतो. मोटर का लावतो मी? पाण्याची. मला पाणी पाहिजे, पाण्याची म्हणजे गरज आहे तशी मी खरेदी करतो, मी उपकरणं खरेदी करतो माझ्या गरजेनुसार. आणि त्या प्रत्येक उपकरणासाठी वेगवेगळं बटन असतं. एकच बटन सगळं चालू करतं का? असं कोण आहे? सर्व घरासाठी एकच बटन चालू करायचं, सगळं चालू आहे? म्हणजे प्रत्येक उपकरणासाठी वेगवेगळं बटन आहे आणि प्रत्येक उपकरण माझी गरज पुरवते.
आता माझ्या जीवनात, आत्मिक जीवनात माझ्या भरपूर गरजा आहेत. मला आरोग्याची गरज आहे, मला पापक्षमेची गरज आहे, मला अन्नधान्याची गरज आहे ना. प्रत्येक गरजा असतात. मला आनंद हवा आहे, मला शांती हवी आहे, मला विसावा हवा आहे, माझं बरं झालं पाहिजे. ह्या सर्व गरजा आहेत की नाही आत्मिक? ह्या गोष्टी काही विकत मिळतात? 1 किलो शांती घेऊन ये, मला जा, मिळेल शांती 1 किलो भैयाकडे. 2 किलो आनंद घेऊन ये, दुःख झालंय 2 किलो दे रे, आनंद दे मला 2 किलो. नाही, ह्या गरजा विकत मिळत. मग त्या आत्मिक गरजा आहेत. जशा ह्या भौतिक गरजा आहेत त्याच्यासाठी आपण इलेक्ट्रिसिटी घेतो, लाईट लावतो, पंखे खरेदी करतो, लाईट आपल्या घरामध्ये लावून घेतो, फ्रीज घेतो, मोटर लावतो. ह्या सगळ्या भौतिक गरजा आहेत. तशा आत्मिक गरजाही आहेत माझ्या हृदयाच्या. मला शांती हवी आहे, मला आनंद हवा आहे, मला तृप्ती हवी आहे, मला विसावा हवा आहे, माझ्या आशीर्वाद हवे आहेत, मला पापांची क्षमा हवी आहे, मला मोहावरती विजय हवा आहे. ह्या सगळ्या माझ्या आत्मिक गरजा आहेत. ह्या आत्मिक गरजा देवाच्या वचनाद्वारे पूर्ण होतात. प्रत्येक वचन फॅनसारखं आहे, लाईटसारखं आहे, मोटरसारखं आहे. ते तुम्ही घ्याल आणि त्याचं मनन कराल, तेव्हा ती प्रभूची कृपा तुमच्यामध्ये काम करू लागते. ते बटन चालू करायला लागेल. देवानं दिलेलं आहे, पण ते वाचून त्याचं मनन करावं लागेल. आणि प्रत्येक वचनासाठी प्रभूचं होय आणि आमेन आहे. त्याची प्रत्येक वचनं त्याच्याकडून होय आणि आमेन आहे, दिलेलं आहे. पण बटन चालू करायचं काम कोणाचं आहे? गरज कोणाची आहे? माझी आहे. लाईट आहे, पण बटन चालू करणं, फॅन लावणं, लाईट लावणं, मोटर लावणं कोणाचं काम आहे? माझ्या गरजा सगळ्या ह्याच्यात पूर्ण नाही होत. शांती कुठे मिळते? वचनामध्ये प्रभू सांगतो, मी माझी शांती तुम्हाला देऊ ठेवली आहे. जग देते त्याप्रमाणे नाही, तर तुमची शांती तुमच्यापासून काढून घेतली जाणार नाही. आनंद कुठे आहे? प्रभू सांगतो, मीच तुमचा आनंद आहे. माझ्या सान्निध्यात हर्षाची पूर्णता आहे. तुमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आपल्याला किती माहीत आहेत वचनं? किती लावले आहेत फॅन आपण? सैतान इथेच ठकवतो, बटन बंद राहतं. ठणठण गोपाळा. कोणत्या परिस्थितीत कोणतं वचन घ्यायचं, कोणतं बोलायचं आणि सैतानाला हरवायचं आपल्याला माहीत नाही. हालेलुया. कोण कमी पडतं, प्रभू की आपण? प्रभूने खूप दिलेलं आहे. दर रविवारी आपण ऐकतो, पण ती साठवणं, त्याचं मनन करणं, रोज वापरणं. बघा, सकाळी उठल्यावरती बोला की जो माझ्यामध्ये राहतो तो जगात आहे त्यापेक्षा मोठा आहे. किती भीती असो, किती चिंता असो, किती काम असो, बोला प्रभू येशू ख्रिस्त जो माझ्यामध्ये राहतो, जो मला सबळ करतो, त्याच्यामध्ये मी सर्व काही करण्यास समर्थ आहे. गरज असेल तेव्हा सांगू का कुठे कुठे आहे? 1 योहान 4 अध्याय 4 वचन काय म्हणतं? जो माझ्यामध्ये आहे तो जगात आहे त्यापेक्षा मोठा आहे. 1 योहान 4 अध्याय 4 वचन काय? जो जगात आहे त्यापेक्षा माझ्यात जो आहे तो मोठा आहे. फिलिपकरस पत्र 4 अध्याय वचन 13 म्हणतं, मला सबळ करणारा येशू ख्रिस्त ह्याच्यामध्ये मी सर्व काही करण्यास समर्थ आहे, सर्व काही सोसण्यास समर्थ आहे. हालेलुया. फिलिपकरस पत्र 4 अध्याय वचन 19 म्हणतं, माझा देव त्याच्या गौरवाच्या संपत्तीच्या प्रमाणाने माझी सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण करील. काय गरज आहे तुमची?
ख्रिस्त येशूमध्ये सर्व गरज पूर्ण केली जाते. फक्त ते बोलावं लागेल, स्विच पाडावं लागेल. स्विच पाडायला आपण लाईटवाल्याला बोलवत नाही. आपलं काम आपल्याला केलं पाहिजे, देवाचं काम देव करील. आपण उलटं करतो. आपण देवाची कामं करायला जातो आणि देवाने सांगितलेली कामं आपण करत नाही. येशूने जेव्हा लाजराला त्या जागेतून बाहेर काढलं, येशूने काय सांगितलं? धोंडा बाजूला करा ना, बरोबर? आणि येशूने म्हटलं लाजरा बाहेर ये. मग लाजर बाहेर आला. कठीण कोणतं होतं? धोंडा बाहेर काढणं, धोंडा बाजूला करणं, की लाजराला जिवंत करणं? मग येशूला तो धोंडा बाजूला करता नव्हता आला? बोलून धोंडा बाजूला हो. कधी विचार केला? जी कामं देवानं आपल्याला करायला सांगितले ती करायची. देवानं जी वचनं दिले देव पूर्ण करील. आपलं काम आपल्याला केलं पाहिजे. देवानं दिलेलं सर्व वचनं तो पूर्ण करीलच करील. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, नाही का? माझा देव असेल तर मला देईल खाटल्यावरी. होईल का तसं? देव कोणाला आशीर्वाद देतो? जो काम करतो त्याला. घरी बसून राहिल्यावर, आळसात राहिल्यावर त्याला आशीर्वाद मिळणार नाही. माझं काम मला केलं पाहिजे की नाही? मग देवाचा आशीर्वाद देण्याचं देव काम करणार नाही का? करेल. देवाची वचनं अशी आहेत जी मला वापरली पाहिजेत. जर मी ती वापरली तर सैतान हरतो. त्याचं माझ्या विरुद्ध काही चालत नाही. त्यासाठी लिहिले देवाचे वचन घ्या, ती दुधारी तलवार आहे. सैतानाला हरवण्यासाठी काय घ्यायचं आहे? देवाची वचनाची तलवार. आपल्याला माहीत आहे आणि ती वापरण्यासाठी बोलली पाहिजे. नुसतं मनात बोलून चालणार नाही. जशी परिस्थिती येते तसं बोला. आज तुमचा काय प्रसंग आहे? कोणती परिस्थिती आहे तुमच्यावरती? काय पाहिजे देवाकडून? काहीतरी आहे ना तुमच्याकडे की मला हे पाहिजे? प्रत्येकाचं काय आहे? कोणाला आरोग्य पाहिजे, कोणाला पापांची क्षमा पाहिजे, कोणाला पोरगी पाहिजे, कोणाला पोयरा पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला? नोकरी पाहिजे? आहे ना काहीतरी गरज. कोणाला भीती वाटते. देवाची वचनं नाहीत त्याच्यासाठी? आहेत. प्रत्येक परिस्थितीसाठी वचन आहे. पण जोपर्यंत मी चालू करत नाही हे चालू होणार नाही. समजतं मी काय सांगतोय? देवानं दिलेलं आहे. देवानं त्याचा आत्मा आपल्यामध्ये, जेव्हा आपण त्याचा बाप्तिस्मा घेतला तेव्हा त्याने त्याचा आत्मा, त्याला अब्बा बापा हाक मारणारा देवाचा आत्मा आपल्यामध्ये दिलेला आहे. नाही तर आपण देवाला अब्बा बापा हाकच नाही मारू शकत. हालेलुया. सैतान आपल्यावरती वर्चस्व का मिळवतो? कारण आपण ह्या गोष्टीविषयी अज्ञान असतो. अज्ञान असतो की आपल्याला माहीत नाही. माहीत करून घ्या. बरोबर की नाही? जर संविधानाचे नियम मला माहीत नसतील तर मी न्यायालयात जाऊ शकेन का? नाही. वकिलाला संविधान माहीत पाहिजे की नाही? तो न्यायाधीशापुढे कसा भांडेल? मी भांडू शकेन न्यायालयात का? मी वकील नाही. पण मी सैतानाशी भांडू शकेन? येस. मला हे देवाचं संविधान माहीत आहे. हालेलुया. हां, बरोबर की नाही? आपल्याला माहीत पाहिजे की प्रत्येक गोष्टीसाठी कोणतं वचन आहे. हालेलुया. जेवढं तुम्हाला माहीत असेल, प्रभूचं वचन सांगतो माझ्या लोकांचा अज्ञानामुळे नाश होत आहे. कशामुळे? अज्ञानामुळे. कारण त्यांना माझी वचनं माहीत नाहीत, त्यांना मी ठाऊक नाही. हालेलुया. 2 कोरिंथियर 4 अध्याय
वचन 16 ते 18 मी वाचतो. पान 1397. म्हणून आम्ही थकत नाही, परंतु जरी आमचा बाहेरील माणूस क्षय पावत आहे तरी आमचा आतील माणूस दिवसेंदिवस नवा केला जात आहे. कोण तरुण होत आहे का या इकडे? दरवर्षी आपण बर्थडे साजरा करतो ना, वाढदिवस. खरं तर तो घड्डे आहे. एक वर्ष आपल्या आयुष्याचं कमी झालं, आपण आनंद करतो. खरं दुःख करायला पाहिजे. एक वर्ष आणखी गेलं, आपण केक कापतो. पण प्रभूचं वचन सांगतं, जसा मी म्हातारा होत आहे, हे क्षय पावत आहे, हे असं राहणार नाही. मी म्हातारा होणार की नाही? का असंच राहणार आहे? आपण म्हातारे होऊ, पण मधला जो माणूस आहे तो म्हातारा नाही होत. तो दिवसेंदिवस तरुण होत जातो, ख्रिस्त येशूच्या रूपामध्ये पालटत जातो. कारण त्यानं वचनं खाल्लेली असतात, ती जिवंत असतात. त्याच्यामध्ये आत्मा त्याला कृपेवर कृपा, कृपेवर कृपा देत असतो आणि तो बलवान होत असतो. हालेलुया. दिवसेंदिवस पवित्र आत्मा आपल्याला त्याच्या वचनांनी गौरवातून गौरवात पालटत जातो. हालेलुया. वचन 17. कारण आमचे हलकेच संकट जे क्षणमात्र आहे. संकट येतात की नाही, पण प्रभूचं वचन सांगतं ते थोड्या वेळासाठी आहेत, क्षणभर मात्र आहे. दुःख सर्व काळ राहत नाही, क्षणभर मात्र असतं. ते आम्हासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात गौरवाचा सार्वकालिक भार घडवते. जेवढी दुःख जास्त तेवढी प्रभूची कृपा जास्त. दुःखापासून पळायचं नाही, दुःखाला सांगायचं जो माझ्यात आहे तो तुझ्यापेक्षा मोठा आहे, त्याची कृपा मला पुरे आहे. हालेलुया. काय सैतानाला तोंड द्यायचंय, पाठ नाही दाखवायची. हालेलुया. ज्या गोष्टी दिसतात त्याकडे आम्ही दृष्टी लावत नाही. ज्या गोष्टी दिसतात त्या नष्ट होणाऱ्या आहेत, ज्या दिसत नाहीत त्याकडे दृष्टी लावतो. कारण ज्या गोष्टी दिसतात त्या अल्पकाळ राहणाऱ्या आहेत. तुम्ही कोणतीही बिल्डिंग घ्या, 50 वर्षानंतर काय होईल? आज ज्या बिल्डिंग नवीन दिसतात, शोरूम दिसतात, 50 वर्षानंतर त्या बिल्डिंगचं काय होईल? जुनी होईल. 200 वर्षानंतर तर नष्टच होईल, नसणार तिकडे काही, बाकी दुसरं काहीतरी येईल. ह्या जगातलं रूप पालटत जात आहे, जग बदलत जात आहे, नाही का? बरोबर की नाही? ज्या दिसतात, आता माझी गाडी नवीन आहे, 5 वर्षाची झाली, 10 वर्षांनी काय होईल? खटारा. 15 वर्षांनी कोण ढुंकूनही पाहणार नाही. अशा गोष्टी आहेत जगातल्या, वेळेनुसार बदलतात. परंतु जो बदलत नाही, वेळेनुसार बदलत नाही, ज्याला सुरुवात आणि अंत तोच आहे, माझा येशू ख्रिस्त काल, आज आणि उद्या सर्व काळ सारखा आहे, त्याच्याकडे लक्ष लावा. तो बदलत नाही. त्यानं सांगितलेल्या गोष्टी बदलत नाही, बदलेल नाही. बघा, कारण ज्या गोष्टी दिसतात त्या अल्पकाळ राहणाऱ्या आहेत, परंतु ज्या गोष्टी दिसत नाही त्या सर्व काळ राहणाऱ्या आहेत. मी प्रभूला भेटण्यासाठी जाणार आहे. इथे जे संगीत ऐकलं नाही तिथे मी ऐकणार आहे, ते सुमधुर संगीत. इथे जे रंग मी पाहिले नाहीत ते मी तिथे पाहणार आहे. हालेलुया. इथे जे मी घरं पाहिली नाहीत मी तिथे पाहणार आहे. इथे जो मी प्रकाश पाहिला नाही तो मी तिथे पाहणार आहे. इतकं भव्य आहे. आणि या छोट्याशा गोष्टींसाठी आपण ते सोडायचं, छोट्याशा मरणासाठी ते सोडायचं. अरे मारो ना, अभी लेके जाओ.
हम तो उसके पास रहेंगे. ते गाणं आहे ना, उड़ के जाएंगे उसके साथ रहेंगे, सदा हम उसके साथ रहेंगे. नुसतं बोलण्यासाठी नाही आहे, काहीतरी करावं लागेल. हालेलुया. प्रभूने सांगितलंय विश्वासानं चाला, मला घेऊन चाला, माझी वचनं घेऊन चाला, तुम्ही कधीही सैतानाशी हरले जाणार नाही. 1 पेत्र 5वा अध्याय. वचन 8 ते 11 आपण वाचू. काय लिहिले बघा. सावध असा, जागे रहा. सावध रहा, जागे रहा म्हणजे काय? जोडलेले रहा, फ्यूज जाऊ देऊ नका, प्रभूशी जोडलेले रहा. कारण तुमचा शत्रू सैतान. आपलं युद्ध कुणाशी आहे? माणसाशी आहे का? नाही. वचन सांगतं आपली झोंबी माणसाशी, देह रक्त मांसाशी नाही, तर अशुद्धात्म्यांशी, सैतानाशी, त्याच्या अधिकाराशी, अंधाराच्या सत्तेशी आहे. म्हणून सर्व शस्त्र सामग्री अंगिल्या, प्रभूला अंगिल्या, प्रभूलाच घ्या. त्याच्याशिवाय आपल्याला युद्ध जिंकता येणार नाही. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून शोधित फिरतो. कोण तुटलेला आहे? सिंह कोणाला पकडतो? जो कमकुवत असतो त्याला, जो कळपाच्या बाहेर जातो त्याला, जो एकटा फिरतो त्याला. कळपात असतो तेव्हा तो कळपामध्ये भांडायला येणार नाही. आपण एक असतो तेव्हा शत्रूला आपण हरवतो, पण जर एकटे पडलो तर आपण शत्रूला हरवू शकणार नाही. त्यामुळे प्रभूचे शरीर एकी महत्त्वाची आहे. कामं वेगळी आहेत, पण आपण एकाच प्रभूचं एक शरीर आहोत. गर्जणाऱ्या सिंहासारखा तो नुसती गर्जना करतो, घाबरवतो. हल्ली बातम्यामध्ये काय आहे? प्रत्येकजण गरजतायत ना, नुसते गरजतायत, पण त्या सिंहाचे दात पडलेले आहेत. सिंह नुसता गरजतोय, पण त्याचे दात येशूनं पाडलेले आहेत. तो नुसती भीती दाखवतो, पण तुम्हाला हात नाही लावू शकत. हालेलुया. बघा, तुम्ही कोण आहे ते जाणा. प्रभूचं वचन तसं सांगतं की दुष्ट त्याला शिवत नाही. जो देवापासून जन्मलेला आहे त्याला तो दुष्ट शिवत नाही. मग आपण देवापासून जन्मलेलो आहोत की नाही? मग दुष्ट आपल्याला का शिवतो? कारण आपण त्याला परवानगी देतो. सैतानाला वाव देऊ नका. आपण जेव्हा क्षमा करत नाही तेव्हा सैतानाला वाव देतो आणि म्हणतो, आ बैल मुझे मार. भटाला दिली ओसरी आणि भट बोला हातपाय पसरी. थोडंसं दे सैतानाला, बोट द्या, तो हात घेऊन जाईल. तर कुणाला गिळावे म्हणून तो शोधत फिरतो. तर विश्वासात स्थिर असे त्याच्या विरुद्ध उभे राहा. लोकांविरुद्ध उभे राहायला नाही सांगितलं. कुणाविरुद्ध उभे राहायचंय? सैतानाविरुद्ध. आपली झोंबी लोकांना जो चालवतो त्याच्या विरुद्ध आहे. जो अधिकारानं चालवतो त्याच्या विरुद्ध आहे. आपण किती वेळा प्रार्थना केली की त्या अधिकाराला जो चालवत आहे त्या तुला मी प्रभू येशूच्या नावात बांधून टाकतो. त्याला बांधा. जे तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते आकाशात बांधलं जाईल. जे तुम्ही पृथ्वीवर मोकळं कराल ते आकाशात मोकळं केलं जाईल. अधिकार दिलेला आहे. जे दार प्रभू येशू बंद करतो ते कोणाच्याने उघडवत नाही, आणि जे तो उघडतो ते कोणाच्याने बंद करवत नाही. तो तुमच्यामध्ये राहतो. विश्वासात स्थिर असे उभे राहा. त्याच्या विरुद्ध तुम्ही जाणता की जगात असलेले तुमचे भाऊ यांना तीच दुःखे भोगावी लागतात. जगात असं पाठीवर कोण आहे ज्यानं येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे आणि त्याला दुःख नाहीत? भारतातच आहेत.
सुदानमध्ये जाऊन बघा, जिवे मारतायत त्यांना बंदुकीनं, त्यांची घरं जाळतायत. मणिपूरमध्ये जाऊन बघा, जगाच्या पाठीवर कुठेही जा, प्रभू येशूच्या नावात जे चाललेले आहेत, त्याच्या मागे चाललेले आहेत, त्या सर्वांना छळातून, दुःखातून, निंदेतून, अपमानातून, मारखाण्यातून, तुरुंगातून जावंच लागेल. सुखाचा आहे प्रवास, मार्ग कठीण आहे. आपण सोपा कशाला करायचा? कठीणच आहे. घेता येतं तर घे, नाही तर बाजूला हो. काय लेच्या पेचाचं काम नाही. अरे तू करार केलास ना. काय करार केलेलास? की मी तुझ्यासाठी जीव देईन कारण तू माझ्यासाठी जीव दिलास. मी तुझ्यावर प्रेम करीन कारण तू माझ्यावर प्रेम केलंस. मी मला स्वतःला तुझ्यासाठी देईन कारण तू स्वतःला माझ्यासाठी दिलंस. हा करार आहे ना. मग विसरायचं की सगळं काही मिळाल्यावरती प्रभू तू जा, आता मी आहे, तू दिलं बय, मी सुखी आहे, आता मला काही नको, मी आनंदी आहे, तू येशील तेव्हा मला घे, फक्त तेव्हा माझी आठवण कर. नाही, रोज प्रभू मी तुझ्यासाठी जगेन, मी तुझ्यासाठी मरेन, फक्त तू मला तुझी कृपा, तुझा आत्मा माझ्या ठाई दे, मला भर, तुझं न्यायपणाचं वस्त्र मी रोज पांघरून निघू दे. वचन 10, तर ज्याने ख्रिस्तामध्ये आपल्या सर्व काळच्या गौरवात तुम्हाला बोलावले. कोणी बोलावलं? बापानं, देव बापानं ख्रिस्तामध्ये आपल्याला त्याच्या सर्व काळच्या न संपणाऱ्या गौरवामध्ये बोलवलेलं आहे. असंच बोलवलं? त्याला बरं वाटलं म्हणून बोलवलं? नाही, त्याची योजना आहे म्हणून बोलवलं की आपण त्याच्यासाठी, त्याच्याद्वारे, त्याच्यामधून त्याच्यासाठी जगावं. तो सर्व कृपेचा देव, त्याच्याकडे सर्व शक्ती आहे, सर्व कृपा आहे. तुम्हाला काय पाहिजे आहे त्याच्याकडे. तो देव स्वतः तुम्ही काही वेळ दुःख सोसल्यानंतर, काय लिहिलंय? देव तुम्हाला, तुम्ही काही वेळ, किती? काही वेळ दुःख सोसल्यानंतर तुम्हाला पूर्ण करील. पूर्ण व्हायचं असेल तर दुःख सोसावं लागेल. तुम्हाला स्थिर करील. मग स्थिर व्हायचं असेल तर दुःख सोसावं लागेल. बळकट करील, तुम्हाला सामर्थ्यानं भरेल. कधी? दुःख सोसल्यावर, आधी नाही. आणि स्थापित करील, म्हणजे न हलणारा, तुम्ही हलणार नाहीत. तुमचं घर खडकावरती बांधलेलं असेल. प्रभू येशू म्हणतो ना, जो माझ्याकडे येतो, माझी वचने ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो, तो एका शहाण्या माणसासारखा होईल. त्याने आपलं घर खडकावर बांधलं. खोल खणून आपलं घर खडकावर बांधलं. मग वादळ आले, पूर आले, मोठा पाण्याचा लोंढा त्याच्यावरती आला, पण ते पडलं नाही. परंतु जो माझी वचने ऐकत नाही, तसं करत नाही, त्याने आपलं घर वाळूवरती बांधलं. त्याला मेहनत केली नाही, खडकाला लागला नाही, माती खणून काढली नाही, वचनं पाळली नाहीत. तो एका मूर्ख माणसासारखा ठरेल. त्याने आपलं घर वाळूवर बांधलं. मग वारे आले, पूर आले, वादळ आले आणि त्या घराला लागले आणि ते घर कोसळून गेलं. बरोबर का? हालेलुया. आपण शहाणं व्हायचं की मूर्ख व्हायचं? मग दुःख सोसलं तरच आपण शहाणं होतो. दुःख नसेल तर माणूस शहाणा नाही होत. दुःख बरी की वाईट? बोला. हो, गरमी लागली ती बरी की वाईट? हो, गरमी लागली म्हणजे मला समजतं माझं शरीर काम करतंय. मेलेल्या माणसाला गरमी लागते का? हां. मग गरमी बरी की वाईट? बरी. हां, आता AC नाही लावायची घरात, फॅन नाही लावायचा. हो, गरमी लागते म्हणून मला समजतं, म्हणून मी फॅन लावतो की नाही. मग माझी
मला दुःख येतात, त्यामुळे मला समजतं मला प्रभूची किती गरज आहे, त्यामुळे मी प्रभूशी नातं जोडतो, त्याची वचनं वाचतो, त्याच्यामध्ये सबळ होतो, बरं की वाईट. दुःख सोसली नाही तर मी इथे उभा राहीन का? नाही. प्रभू म्हणतो दुःखाचा वाटा घे, माझ्या चांगल्या सैनिकाप्रमाणे दुःखाचा वाटा घे. दुःखाशिवाय जीवन नाही. हालेलुया. रोमकरसपत्र 13वा अध्याय वचन 11 ते 14. आपण संपू, हे शेवटचं वचन घेऊ, वेळ झाली. रोमकरसपत्र 13वा अध्याय 11 ते 14, पान 1371. समय ओळखून जागृत राहावे. काय म्हटलंय? जागते राहो. इकडे झोपलेले असतात ते काय जागे राहणार? आमचे दिवे आधीच विझलेले आहेत, आम्ही विझलेले येतो, आम्ही रात्री झोपत नाही ना, म्हणून इथे झोपायला येतो. AC लावली तर जास्त येतील झोपायला. आणि समय जाणूनच हे करा, वेळ ओळखा, कारण आता तुमची झोपेतून उठण्याची वेळ आहे. दुर्कस नाही व्हायचं. दुर्कस माहिती आहे ना, वचन चालू असताना झोपलेला, मग भिंतीवरून खाली पडला आणि मेला. बरं तिथे पौल होता, त्याने त्याला उठवलं, तरी आम्ही नाही उठवणार. हा, हालेलुया. कारण आम्ही विश्वास ठेवला, त्यापेक्षा आता आमचे तारण जवळ आले आहे. किती वेळ झाला आपण विश्वास ठेवलेला? किती वर्ष झाली? मला 20-22 झाली, जास्त 23. तुम्हाला 22-23. मग आता जवळ आलो की दूर गेलो तारणापासून? जवळ आलो. मरणाच्या जवळ येत आहोत. गड्डे करतो आपण, बड्डे कुठे करतो? आलो जवळ. एक दिवस संपलं. पुन्हा येत नाही ती वेळ. कालचा दिवस पुन्हा मिळणार नाही. आजचा दिवस आज. हालेलुया. रात्र बहुतेक सरली, दिवस जवळ आला आहे. झोपण्याची वेळ सरली, आनंद करण्याची वेळ सरली, मज्जा करण्याची वेळ सरली. आता दुःखाचे दिवस येत आहेत. मला मुकाट्यानं वाट पाहिली पाहिजे. हबक्कुक म्हणतो, मला त्या दिवसाची मुकाट्यानं वाट पाहिली पाहिजे. येत आहेत. म्हणून आपण आता काय करायचंय? अंधाराची कर्मे टाकून प्रकाशाची कवच सामग्री धारण करा. वाईट टाकून द्या. जे प्रभू तुम्हाला आज बोलला, तुम्हाला वाटतं ते काढायचंय, ते काढा. प्रभू तुम्हाला बळ देईल. ते नको, अंधाराची कर्मे नको, ते विचार नको, ते आचार नको, ते मुखातनं बोलणं नको, कुरकुर निंदा जाऊ दे सगळं बाजूला. प्रभू मी तुला धारण करतो, मी तुझ्यात लपलेला आहे, मी तुझं न्यायपण धारण करतो, मी तुझी शस्त्र सामग्री धारण करतो. तुझ्याशिवाय मला काहीच करता येत नाही. वचन 13. जसे दिवसा तसे योग्य रीतीने. कसे चालावे? योग्य रीतीने. दिवसा चालतो तसे प्रकाशामध्ये येशूच्या संगतीनं आपण चालावे. नीट चालावे. दंग्यात, मद्याच्या धुंदीत, विलासात, विषयासक्तीत, कलहात, मत्सरात आपण चालू नये. ही सगळी अंधाराची कर्म आहेत. पापामध्ये चालू नये. प्रकाशात चालायचंय. तर तुम्ही ख्रिस्त येशू, प्रभू येशू ख्रिस्त धारण करा. प्रकाशाची सामग्री कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. त्याला धारण करा. त्याची वचनं आपल्या हृदयात असू देत. आणि देहाच्या वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. पाप करण्यासाठी योजना बनवू नका. देहाच्या वासना पूर्ण करण्यासाठी योजना करू नका. पाप करण्यासाठी प्लॅनिंग करावी लागते की नाही?
दारू प्यायची असेल तर कुठली प्यायची, कुठे प्यायची, किती जणांनी प्यायची, मंचिंग काय असणार, खावाला काय असणार, कुठे बसणार, सगळं प्लॅनिंग असतं की नाही. पाप करण्यासाठी प्लॅनिंग करावं लागतं, व्यभिचार करण्यासाठी प्लॅनिंग करावं लागतं, खोटं बोलण्यासाठी प्लॅनिंग करावं लागतं, खोटी साक्ष देण्यासाठी प्लॅनिंग करावं लागतं, चोरी करण्यासाठी चोर प्लॅनिंग करतो की नाही, वाईट करण्यासाठी तरतूद करू नका, विचार करायचा नाही. मी प्लॅनिंग करतो, अमुक एक ह्याला हे करायचं, तमुक एक ह्याला असं बोलायचं, तमुक एक ह्याला असं मारायचं नाही. त्यावेळेला जे प्रभू करायला सांगेल ते करायचं. तो सांगेल क्षमा कर, क्षमा कर. तो सांगेल प्रीती कर, प्रीती कर. तो सांगेल त्याला दे, त्याला दे. घेऊन जाऊ दे, काय करायचं ते कर. माझा प्रभू माझ्याजवळ आहे, मला प्रभू सर्वात प्रिय आहे, तो माझी सर्व संपत्ती आहे. त्याचं सार्वकालिक जीवन घट्ट धरून ठेव म्हटलंय. प्रभूला घट्ट धरून ठेव, त्याला जाऊ देऊ नकोस. देहाच्या वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका, प्लॅनिंग करू नका, नाही का. ख्रिस्त येशू धारण करा, जागे असा, कारण युद्धाचा समय येत आहे. तू पायदळाबरोबर धावलास, धावताना दमलास तर घोडदळाबरोबर कसा धावशील. मिळवून घ्यायची शक्ती, फ्यूज लावायचा, बटन चालू करायचं, लावायचे फॅन, लावायचं फ्रीज, चालू दे, पाहिजे तेवढं सप्लाय येईल. ही इलेक्ट्रिसिटी आपल्याला बिल पाठवते, पण देवाची कृपा कधी बिल नाही मागत. फुकटवारी दिला आहे, तो म्हणतो फुकटवारी दिला आहे, फुकटवारी द्या. हो, किती प्रीती तुम्ही दुसऱ्यांना देता आणि ती संपते. प्रीती संपत नाही, फुकटवारी मिळते, फुकटवारी द्या. संपते प्रीती नाही, शांती संपते नाही, सहनशीलता संपते नाही, आनंद संपतो नाही. फुकटवारी मिळाला आहे, इतरांना फुकटवारी द्या. जोडलेले असा, प्रभूला पांघरा. बघा तो कसं तुमच्यामधून कार्य करतो प्रत्येक दिवस प्रभूसाठी. प्रभू, जसा मी आहे तसा मी तुझा आहे, तू मला वापर. फक्त प्रभूसाठी उपलब्ध असलं पाहिजे. प्रभू आपलं ज्ञान नाही बघत, प्रभू आपलं बोलण्याचं रूप नाही बघत, प्रभू बाह्य रूपाकडे नाही पाहत. तो म्हणतो तू माझ्यासाठी उपलब्ध आहेस काय. यशाला म्हटलं ना, माझ्यासाठी कोण जाईल. यशा म्हटला, प्रभू मी आहे, मला पाठव. असा आपण प्रभू म्हणू, प्रभूला म्हणू. प्रभू म्हणतो तुम्हाला, माझ्यासाठी कोण उभं राहील, माझ्यासाठी कोण मला शरीर देईल राहण्यासाठी. आज प्रभूला म्हणा, प्रभू मी आहे, माझ्यामध्ये राहा. प्रभू मी आहे, मला वापर. प्रभू मी आहे, जे तू मला दिलं आहे ते इतरांना देण्यासाठी सहाय्य कर. मग भीती तुमच्याजवळ येणार नाही, चिंता तुम्हाला ग्रासणार नाही. तुम्ही सर्वदा आनंद कराल, तुम्ही बागडाल, टाळ्या वाजवत चालाल. आमेन. घेणार का. घेतलं, प्रभूला आनंद होईल. हालेलुया. करूया प्रार्थना. कर दादा प्रार्थना.